चलो नमस्कार सर. कॉलेज ओके. हा तपन दादा ओके आहे सध्या सगळं. ओके. अ, आपण स्क्रीन शेअर पण टेस्ट करून बघितलंय, होत आहे ते. आपण अ, ठीक आहे, करून बघा. हॅलो. हॅलो तपन दादा, माझा आवाज येतोय का नीट? येस सर, येस सर. ओके. हॅलो. याच्यात कसं आहे, आपण जे म्हणत आहोत की सर युट्यूब पण लाईव्ह झालेलं आहे. हॅलो. हा सर, सुरू करूया. या वेबिनार मध्ये उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक आणि माध्यमिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निपुण महाराष्ट्र अंतर्गत या वेबिनारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज गणित कृतींचा गुरुवार या अंतर्गत वेबिनार होणार आहे आणि या वेबिनारचा विषय आहे संख्याज्ञान आणि त्याच्याशी संबंधित कृती. आपल्या सर्वांना माहीत आहे की 5 मार्च 2025च्या GR नुसार निपुण महाराष्ट्र अभियान सर्व राज्यभर सुरू आहे आणि त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात देखील आपण हा कृती कार्यक्रम सर्व शाळांमधून सुरू केलेला आहे. मात्र हा उपक्रम राबवताना आपल्याला सहाय्य व्हावं आणि या अनुषंगाने उपक्रमशील शिक्षक त्यांच्या शाळांमधून कशा पद्धतीने हे उपक्रम करतात हे कळावं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा तुमच्याशी म्हणजे सर्व शिक्षकांशी संवाद व्हावा या उद्देशाने आपण ही वेबिनारची मालिका घेतो आहोत. एकूणातलं हे 7वं सत्र आहे आणि गणिताचं हे 3रं सत्र आहे. तर अशा या वेबिनारमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय BG चौरे सर, वरिष्ठ अधिव्याख्याता सन्माननीय श्री धनंजय चापले सर, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर विनीत मते सर, वरिष्ठ अधिव्याख्याता श्री गुलाबराव राठोड सर, अधिव्याख्याता श्रीमती वैशालीताई येगलुकवार मॅडम, सर्व तालुक्यातील सन्माननीय गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद, सर्वांना माझा नमस्कार आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचं हे सत्र म्हणजे गणित कृतींचा गुरुवार हे सत्र आपल्या समोर घेऊन येत आहे. आपल्यातीलच एक उपक्रमशील शिक्षक श्री घनश्याम विश्वनाथ हटेवार. आपणा सर्वांना हे नाव सुपरिचित आहे. हटेवार सर हे प्राथमिक शिक्षक आहे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुरसा, तालुका गडचिरोली येथे. सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीच्या उपक्रमांमधून त्यांचा सहभाग असतो, वेगवेगळ्या प्रशिक्षणामध्ये त्यांचा सहभाग असतो. अनेक ठिकाणी शिक्षण परिषदांमधून किंवा वेगवेगळ्या उपक्रमात कार्यक्रमात ते सुलभन करतात. तर त्यांच्या एकूण अध्यापनाचा जो अनुभव आहे
त्यातून त्यांना जे काही गवसलं आहे ते अनुभव रूपाने आज तुमच्याशी ते शेअर करणार आहे या वेबिनारच्या माध्यमातून. त्यांचा अध्यापनाचा एकूण अनुभव आहे 13 वर्षाचा आणि आपल्या सर्वांना माहीत असेल कदाचित की या वर्षीचा म्हणजे 2024-25चा जिल्हास्तर आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. सोबतच गेली 2 वर्ष सलग ते जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत विजेते ठरत आहे. मागील वर्षी भाषेच्या संबंधाने मुलांना आवडतात नाती, चला शिकूया शब्दांच्या जाती अशा शीर्षकाचा एक सुंदर नवोपक्रम त्यांनी सादर केला होता आणि त्याला क्रमांक मिळाला. आणि यावर्षी देखील त्यांनी गणित या विषयाच्याच अनुषंगाने खेळातून गणित शिकू अशा शीर्षकाचा नवोपक्रम सादर केला आणि त्यालाही जिल्हा स्तरावरती पारितोषिक मिळालेलं आहे. तर असे एक उपक्रमशील शिक्षक, अनुभवी शिक्षक आपल्याशी त्यांचे अनुभव या माध्यमातून शेअर करणार आहे. आजचा जो विषय आहे गणित आणि त्या अंतर्गत जे कौशल्य आहे ते संख्याज्ञान. त्या संख्याज्ञानामध्ये अध्ययन क्षमता आणि त्या अध्ययन क्षमतेमध्ये जे वेगवेगळे अध्ययन स्तर आहे ते निम्न स्तरापासून उच्च स्तरापर्यंत जाण्यासाठी आपण काय काय कृती करू शकतो, वर्गामध्ये काय करू शकतो या अनुषंगाने ते आपल्याशी संवाद साधणार आहे. आणि आजच्या वेबिनारचा जो विषय आणि स्तर आहे तो इयत्ता 3री ते 5वी असा असणार आहे. तर या वेबिनार करिता, या संवादाकरिता मी आमंत्रित करतो श्री घनश्याम हटेवार सरांना. त्यांनी आपल्या सेशनला सुरुवात करावी. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने त्यांचंही सुलभक म्हणून मी या सत्रामध्ये स्वागत करतो. अरे हा का ना गाडी दे का मोबाईल सर्वांना नमस्कार. आज 17 एप्रिल 2025 महाराष्ट्र निपुण कार्यक्रमांतर्गत निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम वेबिनार मध्ये गणित कृतीच्या गुरुवार या शीर्षकाखाली इयत्ता 3री ते 5वी या वर्गात अंतर्गत विषय गणित आणि त्यामध्ये घटक आहे संख्याज्ञान. यावर आज आपण हितगुज करणार आहोत, संवाद साधणार आहोत. आज आपण निपुण महाराष्ट्र या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत गणित विषयावर आधारित वेबिनार मध्ये एकत्र आलो आहोत. ही एक आनंदाची गोष्ट आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवला जातो. सर्वांना निपुण महाराष्ट्र म्हणजे काय, निपुण म्हणजे काय यामध्ये माहितच आहे. आपण आपल्या आज विषयाच्या संदर्भात म्हणजे गणित विषयाच्या संदर्भात गणितातील कौशल्यात विद्यार्थी निपुण व्हावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी गणिताचे महत्व आपल्याला माहित असणे आवश्यक. गणित ही एक फक्त विषय नाही तर आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. मोजमाप, संख्येचा व्यवहार, वेळेचे व्यवस्थापन, तर्कशुद्ध विचार हे सगळं गणितामुळे शक्य होते. आपले विद्यार्थी कौशल्य आत्मसात करतील व त्याचे संपूर्ण शैक्षणिक व व्यावसायिक आयुष्य अधिक सुलभ होईल. यासाठी आज गणिताचा वेबिनार आपण आयोजित केलेला आहे. तर सुरुवातीच्या इयत्तांमध्ये 1 ते 3 पर्यंत जे स्तर दिलेले आहेत संख्याज्ञान यामध्ये, त्यामध्ये संख्येची ओळख आहे. त्याचबरोबर त्याला आकडेमोड, आकृती, वेळ, मोजमाप अशा मूलभूत गोष्टी शिकताना शिक्षक म्हणून आपण अधिक प्रयोगशील आणि समजून घेण्याची भूमिका घेतली पाहिजे. त्यासाठी आपल्याला आव्हान पण आहे. परंतु त्या आव्हानांची काळजी पुरेपूर घेऊन आपल्याला विद्यार्थ्यांच्या त्या स्तर आणि क्षमता
विकसित करणे अत्यंत महत्वाचे आहे. तर त्यासाठी आपल्याजवळ उपाय काय? तर आपल्याकडे खेळ आधारित कृती आधारित शिक्षण देणे महत्वाचे आहे. आपल्याकडे गणित साहित्य पेटी आहे, त्यामध्ये मणिमाळा आहे, गणितीय खेळ आहेत, समूहकृती आहे. त्या खेळाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना त्या क्षमता चा विकास करू शकतो. त्याचबरोबर आपल्या वर्गाच्या गरजानुसार उदाहरणं देऊन सुद्धा आपण आपला विद्यार्थी त्या स्तरामध्ये घेऊ शकतो. आणि दररोज थोडासा वेळ मूलभूत कौशल्यावर द्यायला पाहिजे, आणि जर आपण तो दिला तर नक्कीच आपला विद्यार्थी त्या स्तरामध्ये पुढे जाईल. निपुण महाराष्ट्र यशस्वी करण्यासाठी शिक्षक हीच सर्वात महत्वाची कडी आहे. आपल्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये सातत्याने नवकल्पना आणणे, स्वयं शिकणे आणि विद्यार्थ्यांचे संवाद ठेवणे हे आपल्या कामात प्रभाव टाकतात. आपण सर्वांनी मिळून या उपक्रमाला एक यशस्वी चळवळ बनवायचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला संधी मिळावी हेच आपले ध्येय आहे. चला तर मग गणिताच्या मैत्रिणीसारखं भूमिका घेऊन आपण आपल्या विद्यार्थ्यांना या विषयामध्ये प्रावीण्य मिळवून देऊया. आताच हा डिजिटल युग आहे आणि शिक्षणाच्या पद्धती झपाट्याने बदलत आहेत, आणि त्यात गणिताचे महत्व अधिक अधोरेखित केलेले आहे. गणित ही केवळ एक विषय नसून आपल्या विचारशक्तीच्या, तर्कशक्तीच्या, समस्यांचे निराकरण करण्याची क्षमतेचा पाया आहे. आजच्या वेबिनार मधून आपण गणिताच्या विविध अंगावर चर्चा करणार आहोत. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, त्यामध्ये तंत्र, गणित शिकवण्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये गोडी कशी निर्माण होईल, या सर्व विषयावर आपण आज इथं समजून घेणार आहोत. आणि या सर्वांनी या वेबिनारचा पुरेपूर फायदा घ्यावा, आणि काही शंका असतील तर त्याचे पण आपण आपल्या चर्चेच्या माध्यमातून आपण तो निरसन करणार आहोत. आताच सर्वांना माहित आहे, हा 7वा सत्र. या सर्व सत्रामध्ये निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत जो GR आलेला आहे 5 मार्च 2025च्या, यामध्ये सर्व व्याप्ती, उद्देश, ध्येय, कालावधी, अपेक्षित अध्ययन क्षमता, सुट्ट्यामधील सराव, कृती कार्यक्रमावर मधील सूक्ष्म नियोजन, या सर्व घटक आपण अभ्यासलेले आहात, सर्वांनी वाचलेले आहेत, समजून घेतलेले आहेत. शेवटी म्हटलेलं आहे त्यांनी की सर्व अध्ययन स्तर घोषित करायचे आणि अंतिम मूल्यांकन करून लोकसहभाग म्हणजे चावडी वाचन आणि शिक्षकांचे सुलभीकरण या त्या GR मध्ये हा एक टॉपिक आलेला आहे. त्यामध्ये म्हटलेलं होतं की मागील वर्षी आपण जे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे जे प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्या प्रशिक्षणामध्ये आपल्याला 6 पायऱ्या दिलेल्या होत्या विद्यार्थ्यांना अधिक समजून घेण्याकरिता किंवा विद्यार्थी अधिक प्रगत होण्याकरिता. तर त्याचा वापर करून आपण आपल्या जे विद्यार्थी स्तरात मागे आहेत त्या स्तरात पुढे नेण्यासाठी त्या 6 पायऱ्याचा वापर करायला हवा, असं तिथं स्पष्ट उल्लेख आहे. तर आणि त्याचबरोबर कृतीयुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना कृती देऊन आपण त्यांचा स्तर जाणून घेणार आहोत. तर मी माझ्या नेमका जे स्तरात मागे आहेत त्या विद्यार्थी कशा पद्धतीने पुढे येतील यासाठी आपण या वेबिनारला सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना माझे नमस्कार, आणि मी आता पुढे आपण सुरू करणार आहोत. तर स्क्रीनवर जो दिसत आहे त्याप्रमाणे आजचा कौशल्य आहे संख्याज्ञान, वर्ग 3 ते 5, आणि अपेक्षित अध्ययन क्षमता आहे. सर्वांना माहित आहे, सर्वांनी ते स्तर निश्चित केलेले आहे, गाठलेली आहे, आणि चॅटबॉट या लिंक मध्ये सुद्धा सबमिट पण केलेले आहे. तर अपेक्षित अध्ययन क्षमता आहे वस्तू मोजतो व 99 पर्यंत संख्याबोध विकसित करतो. आणि सर्वांना ध्येय पण माहित आहे, सर्वांनी शासन निर्णय वाचलेला आहे. 2री ते 5वीच्या वर्गातील किमान 75% विद्यार्थ्यांना त्या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे. त्यासाठी सूक्ष्म नियोजन आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, हे मला सांगायची गरज नाही. आपण सर्व पुढे जाऊया. तर वर्ग 3 ते 5 यामध्ये अध्ययनाचे कौशल्य दिले आहे, वस्तू मोजतो व 99 पर्यंत संख्याबोध विकसित करतो. यामध्ये एकूण 20 स्तर आहेत. स्तर 20 आहेत. त्या स्तरांची मी 5 भागामध्ये विभागणी केलेली आहे. पहिल्या 0 ते 9. 0 ते 9 संख्यांना मी क्रमाने म्हणता येत नाही, मग क्रमाने म्हणतो. नंतर 0 ते 9 वस्तू मोजतो. 9 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू काढून दाखवतो. 0 ते 9 पर्यंतच्या वस्तू ओळखतो, वाचतो, आणि 0 ते 9 पर्यंत संख्या अंकात लिहितो. हे 0 ते 9 चे स्तर दिलेले आहेत. तर आपण एकाच टप्प्यामध्ये हे यामध्ये जे विद्यार्थी मागे आहेत त्यासाठी आपण कृती काय घेणार आहोत हे आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी आपण 0 ते 9 या अंकापर्यंत जे संख्या नामे ज्या विद्यार्थ्यांना येत नाही त्यासाठी आपण हा
घेणार आहोत. दुसरा टप्पा यासाठी घेणार आहोत की 10 ते 20 पर्यंतच्या संख्या नामे क्रमाने म्हणतो, मोजतो. यासाठी आपण 10 ते 20 पर्यंतच्या संख्यांसाठी कृती घेणार आहोत. तिसरा टप्पा पाडलेला आहे 21 ते 50. 21 ते 50 आपण संख्यापर्यंतच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी तिसरा टप्पा घेतलेला आहे. चौथा घेतलेला आहे आपण त्याच एकूण 20 स्तरामधून 51 ते 99 आणि पाचवा घेतलाय 0 ते 9 संख्या, 0 ते 20 आणि 0 ते 50 पर्यंतच्या संख्या अक्षरी लेखन करतो. अशा पद्धतीने आपण एकूण 20 स्तरापैकी 20 स्तर 5 टप्प्यामध्ये आपण आज अभ्यासणार आहोत, पाहणार आहोत. तर पहिला स्तर आपण त्यामध्ये घेतलेला आहे 0 ते 9 आणि 0 ते 9 संख्या नामे क्रमाने म्हणता येत नाही, क्रमाने म्हणतो, वस्तू मोजतो. 0 ते 9 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवतो. 0 ते 9 पर्यंतच्या ओळखतो, वाचतो आणि संख्या लिहितो. या स्तरामध्ये असणारे विद्यार्थी, जर या स्तरामध्ये आपले विद्यार्थी असतील तर तो अगदी प्रारंभिक अवस्थेमध्ये आहे, त्याला जणू काहीच येत नाही. त्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर मी स्क्रीनवर तुम्हाला शेअर करतोय बघा. जे विद्यार्थी 0 ते 9 या स्तरामध्ये असतील, म्हणजे अशा विद्यार्थ्यांच्या संख्याज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी खाली काही कृती काढलेल्या आहेत मी, ते आपण बघून घेऊ. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला अधिक सुचत असेल तर कृपया शेअर करावा आणि सर्व मिळून आपण तो समजून घेऊ. तर अगदी सोपं आहे, त्यात काय खूप साहित्य लागत नाही. पहिली कृती दिलेली आहे हाताच्या बोटांचा वापर. मुलांना बोट माहित आहेत आणि जनरली हा आपण कृती घेतो, परंतु यामध्ये एक नाविन्याचं समजा की मी त्या बोटाला अंकाचं चित्र लावलेलं आहे, अंकाच्या फ्लॅश कार्ड, छोटं फ्लॅश कार्ड लावलेलं आहे. जर आपण जेव्हा मुलांना बोट मोजायला देतो तेव्हा 1 2 3 4 5 असं नुसतं सांगतो, परंतु त्या जर बोटाला अंकाचे फ्लॅश कार्ड लावले तर मुलांना त्या क्रमाने अंक जेव्हा क्रमाने म्हणतात त्यासोबत त्या अंकाचे चिन्ह सुद्धा माहित होईल आणि चिन्ह जर माहित झाले तर तो विद्यार्थी क्रमाने म्हणता येईल. आणि क्रमाने म्हणता येत असेल तर त्याला आपण जसं बोटाच्या माध्यमातून म्हणू शकतो, जसं सांगू शकतो, त्याप्रमाणे तो वस्तू सुद्धा काढू शकतो. असे 1 ते 5 सुरुवातीला अंक आपण शिकू शकतो आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या हाताने सुद्धा अंकाचे चित्र लावून, अंकचिन्ह लावून सुद्धा 6 ते 9 पर्यंतच्या संख्या आपण आपल्या विद्यार्थ्यांना, जे अगदी स्तरातच मागे आहेत, जे अगदी प्रारंभिक स्तरामध्ये आहेत, अशा पद्धतीच्या विद्यार्थ्याला आपण तो सांगू शकतो. त्यासाठीच नक्कीच या जे प्रथम कृती मी घेतलेली आहे हातांच्या बोटांचा वापर, ही अधिक उपयोगी ठरेल असं मला वाटते. दुसरी कृती घेतली होती रेषाचित्र. रेषाचित्रामध्ये बघा स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे फळ्यावर 1 ते 9 ची रेषा लावा असं म्हटलेलं आहे. म्हणजे एक आडवी रेषा घ्यायची आहे, त्या रेषेवर 1 ते 9 पर्यंतचे अंक दाखवायचे आहेत. यामध्ये होईल काय, मुलांना रेषाचित्र ही संकल्पना स्पष्ट होईल सर्वप्रथम, कारण की ते रेषाचित्र मुलांना सहसा पहिली दुसरी तिसरीच्या मुलांना दिसत नाही. आणि जसं या कृतीमध्ये करायचं काय, तर विद्यार्थी सूचनेप्रमाणे कृती करेल, शिक्षक सांगेल आणि विद्यार्थी कृती करेल. जसं शिक्षकांनी म्हटलं 3 अंक असलेल्या रेषेला गोल करा, तर विद्यार्थी 3 जिथं लिहिलं असेल त्या अंकापर्यंत जाईल आणि त्या रेषेला गोल करेल. अशा पद्धतीनं विद्यार्थ्याच्या 0 ते 9 पर्यंतच्या संख्याज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी हे रेषाचित्र आणि हाताच्या बोटांचा वापर, ही कृती फार महत्वाची आहे. रेषाचित्र ही कृती सुद्धा आपल्याला दुसऱ्या पद्धतीने पण घेता येईल. जसं शिक्षक खूप रेषा फळ्यावर काढणार आणि विद्यार्थ्यांना सूचना देणार, 3 रेषेला गोल कर. विद्यार्थी खडू घेऊन किंवा जो असेल 3 रेषा मोजेल आणि 3 रेषाला गोल करेल, 5 रेषाला गोल कर, 2 रेषाला गोल कर, असं आपण सूचना देऊ शकतो. कारण असं की संख्या लहान आहेत आणि सहज त्या विद्यार्थ्यांना त्याच्या कृतीतून ते करता येईल आणि विद्यार्थी कृतीतून जेव्हा करतील तर त्यांना अधिक लवकर समज होईल. आणि आपला जो महत्वाचा टप्पा आहे की या स्तरात जे विद्यार्थी नाही आहेत तो स्तर आपल्याला गाठण्यास मदत होईल. नंतर आपण पाहणार आहोत 0 ते 9 पर्यंतच स्तर आहे, परंतु कृती दुसरी आहे, अंक गोलावर मोजणी.
ही कृती सर्वांच्या परिचयाची असेल, कारण मागील 5 वर्ष 3 वर्ष आपण फुलोरा उपक्रम राबवलेला आहे आणि फुलोरा उपक्रमामधली एक कृती आहे अंक गोलावर मोजणी. तर यामध्ये आपल्याला करायचं काय आहे तर बघा, स्क्रीनवर दिसतंय, चित्र पण दिलेलं आहे आणि माहिती पण दिलेली आहे. प्रथम रंगाचं एक गोल एका पावला इतके अंतर सोडत जमिनीवर रांगेत मांडून ठेवावे लागतील आपल्याला. त्यामध्ये 5 गोल मांडून झाल्यावर एक आडवी काठी लावायची आहे. एक आडवी काठी ठेवावी किंवा खडून रेषा आखावी, काठी नसेल तर काही हरकत नाही. शिकणाऱ्या पहिल्या गोलापासून सुरुवात करून प्रत्येक गोला शेजारी पावले ठेवत 1 2 3 असे क्रमाने म्हणत 10व्या गोलापर्यंत चालावे. म्हणजे आपल्यालाच चालायचं आहे आणि चालताना आपल्यासोबत मुलांनाही मोजायला सांगावे. सर्व मुलांनी अशी मोजणी करण्याचा सराव द्यावा. आपण 5 व 6 क्रमांकाच्या गोलामध्ये एक काठी ठेवलेली आहे. 5 पर्यंतची मोजणी कुठे संपते हे लक्षात येणे हा त्याचा हेतू आहे. मुलांना या काडीवरून उडी मारून जाण्यास सांगावे. म्हणजे 5 पर्यंतची मोजणी कुठं संपते हे आपोआपच स्पष्ट होईल. आणि अशा पद्धतीनं 1 ते 5 ही आणि पुढे पण जिथं काठी रेषा उडली आहे ते तिथं काहीच नसल्यामुळे मुलगा तो उडी घेऊन पुढच्या 6 7 8 9 या क्रमांकापर्यंत जाईल. अशा पद्धतीने तो कृतीतून जर 1 ते 9 अंक शिकत असेल तर त्याच्या नक्कीच स्मरणात राहील आणि आपला जे विद्यार्थी मागे आहेत त्यासाठी ही कृती अतिशय महत्वाची आहे आणि ही कृती सर्वांना माहित आहे. याचं कारण असं की हे आपण सलग 4 वर्ष आपल्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे की टप्पा 2 मध्ये यामध्ये अदली मधली संख्या शिकवणाऱ्याचे अदल्या मधल्या कोणत्या संख्येजवळ गोला जाऊन उभे राहिले. समजा आपण गोल ठेवलेले आहेत, कोणत्याही गोलावर शिक्षक उभा राहील तर विद्यार्थी सांगू शकेल की हा सर तुम्ही 3 जवळ उभे आहात. किंवा आपण विचारू शकतो विद्यार्थ्याला उभा करून तुम्ही कोणत्या गोलाजवळ उभे आहात. मग मुलं उत्तर देतील. अशा प्रकारची ही अंक गोलावर मोजणी ही कृती आहे आणि याचा वापर करून आपण या स्तरामध्ये असणारे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांचा स्तर गाठण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल. तर पुढची आहे बघा चिन्ह राशी समन्वय. सर्वांनाच आता चित्र पाहून आणि नाव ऐकून सर्वांनाच लक्षात आलं असेल. हे सुद्धा आपण कृती यापूर्वी घेतलेली आहे आणि त्याचा वापर करूनच हे सर्व कृतींचा वापर करूनच आपण आपल्या स्तरामध्ये मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांसोबत घ्यायचा आहे आणि तो आपल्याला शेवटच्या म्हणजे स्तर आपल्याला गाठणे आवश्यक आहे. त्यासाठी ही पण कृती आहे चिन्ह राशी समन्वय. चिन्ह राशी समन्वय ही कृती निव्वळ 0 ते 1 किंवा 0 ते 10 अंकापर्यंतच नाही तर पुढे पण अगदी 99 जो आपला शेवटचा स्तर आहे 0 म्हणजे 0 ते 99 अंकापर्यंत त्या स्तरांसाठी सुद्धा ही कृती आपण आपल्या शाळेत आपल्या वर्गावर आपल्या विद्यार्थ्यांसाठी जे मागे आहेत त्यांच्यासाठी आपण घेऊ शकतो. त्यामध्ये करायचं काय आहे तर बघा, प्रथम 1 ते 5 पर्यंतची संख्या चिन्हे 5 स्वतंत्र कार्डावर लिहून घ्यावीत. चित्रात दिसत आहे आपल्याला 1 2 3 4 5 आणि नंतर ते मुलांना सुलट दिसतील अशा क्रमाने ठेवावीत. नंतर एका मुलाला सांगावे मला एक बिल्ला दे. मुलाने बिल्ला काढून दिल्यावर तो बिल्ला एक लिहिलेल्या कार्डासमोर ठेवाव्या. म्हणजे जितके ठेवाव्या म्हणून मी त्यांच्यासमोर एक बिल्ला ठेवतो व या प्रकारे 2 3 4 5 असे बिल्ले त्या कार्डासमोर ठेवावेत. मुलांना सांगावे की 1 2 3 4 5 कसं लिहिलं आहे ते बघा. यामध्ये चिन्ह आहेत आणि राशी म्हणजे वस्तू आहेत. तर त्यामुळे जितके चिन्ह जसे चिन्ह तसे तितक्याच राशी. मुलांना साधं खेळ आहे त्या खेळाच्या माध्यमातून आपण मुलांच्या चिन्हाची ओळख आणि वस्तूंची ओळख क्रमाने वस्तू म्हणता येणे क्रमाने मोजता येणे यासाठी हे चिन्ह व राशी समन्वय ही उपक्रम आणि कृती अतिशय महत्वाची आहे. या माध्यमातून आपण सुद्धा हे कृती आपण आपल्या वर्गावर घेऊ शकतो. पुढच्या आहे अंक गोलावर झालं. अंक गोलावर मोजणी झालं. आता बघा नंतर म्हटलेलं आहे चित्र व फ्लॅश कार्ड. आपल्याकडे गणित पेट्या उपलब्ध आहेत. एक नाही तर चक्क 3 आलेले आपल्या शाळेला वर्गासाठी. तर त्यामध्ये भरपूर साहित्य दिलेले आहेत. तर चित्र आणि फ्लॅश कार्डच्या माध्यमातून सुद्धा 1 ते 9 पर्यंत वस्तूंची चित्र दाखवून आपण त्यांना त्या स्तरातून पुढे घेऊ शकतो. त्यांना त्याची ओळख करून देऊ शकतो. जसं फ्लॅश कार्ड मध्ये दाखवलेलं आहे 3 नाव आहेत. नाव दाखवल्यानंतर विद्यार्थी सांगेल मोजेल 1 2 3 आणि तो सांगू शकेल की सर इथं 3 नाव आहेत, 2 मोर आहेत, 4 पोपट आहेत
सहा टिंब आहेत, काळे काळे गोल आहेत. अशा प्रकारचे फ्लॅश कार्ड आणि चित्राच्या माध्यमातून सुद्धा 1 0 ते 9 या अंकाची ओळख आपण आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकतो. तसंच नंतरची ऍक्टिव्हिटी आहे बघा, खेड्याद्वारे शिक्षण. साध्या ऍक्टिव्हिटी आहेत आणि ते ह्या कृतीयुक्त आहेत. म्हणजेच मुलं खेळताना खेळातून शिकणार. जसं खेड्याद्वारे शिक्षण यामध्ये म्हटलेलं आहे की सांगा मी किती टाळी वाजवी. आपल्याला टाळ्या वाजवायची आहे आणि मुलांना ओळखायला सांगायचं. समजा मी 2 टाळ्या वाजवली तर मुलं सांगणार सर 2 टाळ्या, किंवा एखादी हीच कृती आपण वर्गात गोलाकार बसून, जसं छोटे छोटे बॉल असतात शाळेमध्ये आहेत. समजा मी 1-2 एका वेळेस 3 बॉल फेकले तर मुलं मोजून सांगणार सर 3 बॉल फेकले. अशा पद्धतीने, किंवा उडी घेतलं, सांगा मी किती उड्या घेतलं. तर मुलं, अंक छोटे आहेत, 0 ते 9 आहे, त्यामुळे साध्या ह्या ऍक्टिव्हिटी आहे, कृती आहेत, याद्वारे आपण मुलांच्या या स्तरातून आपल्याला पुढे नेण्यास ह्या कृती अधिक उपयुक्त होतील असं मला वाटतं. नंतर आहे वस्तू मोजण्याचा सराव. साईड चित्रामध्ये दाखवलेले आहेत बटन, दगड, ज्या काही आपल्या साहित्यामध्ये जे वस्तू आहेत, फुलोरं साहित्य असेल किंवा नवीन आलेलं पेट्यांचे साहित्य असेल, या पेट्यामध्ये जी वस्तू आहेत, खऱ्या वस्तू, त्याला हाताळायला देणे महत्वाचे आहे. त्याला क्रमाने म्हणण्यासाठी त्याच्या हातात ती वस्तू देणे महत्वाचे आहे. तर जसं बटन दिलेले आहे तर त्याच्या अगोदर आपण हातात दिला आणि म्हटलं की 5 काढून दाखव. तो मुलगा, तो विद्यार्थी 1 2 3 4 5 अशा प्रकारच्या ती वस्तू प्रत्यक्ष हाताळून 5 काढून दाखवेल. म्हणजेच त्याचं जे संख्याज्ञान आहे 0 ते 9 हा वृद्धिंगत नक्कीच होईल असं मला वाटतं. नंतर आहे संख्या शोध खेळ. आपण कृतीच्या आधारे आपण 0 ते 9 संख्याज्ञान वृद्धिंगत करू शकतो. वर्गामध्ये आपल्या वर्गखोली चौकोनी असतो, त्यामध्ये 1 ते 9 पर्यंतच्या संख्या किंवा फ्लॅश कार्ड किंवा चिठ्ठी जे काही असेल आपण बनवले असे किंवा फ्लॅश कार्ड आहेतच, त्याचा वापर करून आपण त्या 9 ठिकाणी पसरून ठेवू शकतो कोपऱ्यामध्ये, वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये, आणि मुलांना शोधायला सांगू शकतो. 4 कोड शोधून ये. तर नक्कीच मुलांना त्याची ओळख, त्याला क्रमाने म्हणता येणे, त्याचा संख्याज्ञान 0 ते 9 वृद्धिंगत करण्यासाठी सुद्धा ह्या सर्व ज्या 7-8 कृत्या सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच उपयुक्त होतील असं मला वाटतं. जर याही पेक्षा जर कुणाला वाटत असेल का अधिक कृती, वेगळ्या कृती यातून लवकर होईल, तर कृपया रेज हँड करावं, आपण त्याला संधी देऊ बोलण्याची. आवाज कसा आहे पाहिलं का? चला तर मग पुढे जाऊया आपण. दुसरा आपण टप्पा पाडला होता 10 ते 20. आपल्याकडे 5 टप्प्यात आपण हा पाहणार आहोत. पहिलं आपण टप्प्यात घेतलं होतं 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ज्यांना म्हणता येत नाही त्यांना, किंवा संख्या क्रमाने म्हणतो. त्याच्यानंतर 9 पर्यंतच्या वस्तू ठराविक काढून दाखवतो, संख्या ओळखतो आणि तो अंकात लिहितो. या स्तरासाठी आता आपण 7 कृत्या पाहिलेल्या आहेत. आता आपण त्या पुढचं घेऊ, 10 ते 20 पर्यंतच्या संख्या. तर यामध्ये स्तर दिलेले आहेत 7, 8, 9, 10, 11 हे स्तर दिलेले आहेत. तर 10 ते 20 संख्यांना मी क्रमाने म्हणतो. 7वा स्तर आहे, नंतर 8वा आहे. 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू त्याला मोजता यायला पाहिजेत. नंतर म्हटलेलं आहे 20 पर्यंतच्या वस्तू समूहातून ठराविक संख्येएवढ्या तो वस्तू काढून दाखवता आल्या पाहिजेत त्याला. नंतर म्हटलं आहे तो संख्या ओळखतो आणि 10 ते 20 पर्यंतच्या संख्या त्याला अंकात लिहिता सुद्धा यायला पाहिजेत. हे आपल्या अध्ययन स्तरात, या अध्ययन स्तरात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी काही निवडक कृत्या घेतलेल्या आहेत, ते आपण बघूया. तर विद्यार्थ्याच्या संख्याज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी काही कृती आहेत ज्यांना 10 ते 20 पर्यंत संख्यांची ओळख नाही, त्याला क्रमाने म्हणता येत नाही, त्याला अंकात लिहिता येत नाही. त्यासाठी बघा, आता आज आपण 0 ते 9 यामध्ये जे विद्यार्थी या स्तरात जे विद्यार्थी मागे आहेत त्यासाठी आपण काही 7-8 कृत्या पाहिलेल्या आहेत. आता आपण 10च्या पुढील आणि 10 ते 20 पर्यंतच्या स्तरात असणारे किंवा अडखळत असणारे किंवा मागे असणारे विद्यार्थ्यांसाठी ही आपण आता कृती बघत आहोत. बघा, तर पहिली कृती काढलेली आहे मी 2 अंकी संख्येची ओळख. विद्यार्थ्यांना 9 माहित आहेत, सहज 10 ही माहित असतात, कारण त्याच्या हाताला बोटे 10 असतात. ते जो आपल्या व्यवहारात घरी आई वडील आणि आपणही सांगतो एक हाताला 5 आणि तो 9 झाल्यानंतर सलग 6वा पण बोट मोजतो, त्याला 10 ही संकल्पना माहित आहे. 10 त्याला बोट क्रमाने म्हणता येतात.
परंतु जो 11, 12, 13, 14 जर अंक दिले असतील तर तो थोडा गडबडतो. तर ती गडबडू नये, तो त्या स्तरामध्ये यावा यासाठी काही कृती आहेत. तर बघा इथं दिलेलं आहे चित्रामध्ये, आणि ही सर्व आपल्या पाठ्यपुस्तकातीलच आहे, काही वेगळं नवीन नाही. फक्त कृती त्या कृतीचं नाव दिलं आहे आणि त्या कसा घ्यावा हे इतकंच दिलेलं आहे. एका चित्रामध्ये बघा, पहिल्या याच्यात मणिमाळ आहे. मणिमाळ तर आपल्या शाळेमध्ये त्या पेट्यांमध्ये पण आहे. त्याचा वापर करून सलग 10 विद्यार्थ्याला माहित आहे, 10 बोटे, 10 बोटाचा संच मुलांना माहित आहे, माहित आहे. आणि त्या 10 आणि 10 अधिक 1 मग किती, तर 11. किंवा ही जर याहीपेक्षा मी लिहिलेले आहे यामध्ये की यासाठी 10 काड्या एका कपामध्ये, वेगळा 10 दाखवलाय आणि दुसऱ्या कपात उरलेलं वेगळं. म्हणजे 10 कायमच राहील एका कपामध्ये, दुसऱ्या कपामध्ये मी 1 काडी टाकलं तर 11, 10 अधिक 2 काड्या टाकलं तर 2 12, 3 काड्या टाकलं तर 10 आणि हे 3 13. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा 20 पर्यंत आपण विद्यार्थ्यांना त्या 2 अंकी संख्येची ओळख आपण करून देता येईल. किंवा आपल्याकडे दशक दांडे आहेत आणि त्या दशक दांड्यावर मोजला तर एका दांड्यामध्ये 10 आहेत. चित्र दाखवलेलं आहे, त्यामुळे मला ते साहित्य दाखवण्याची गरज नाही असं मला वाटतं, कारण सर्वांचे ते परिचयाचे आहेत. तो दशक दांडा सर्वांना माहिती आहे 10, आणि 10 नंतर ते सुटे आहेत, ते पुन्हा जवळ घेतलं तर 11, 2 घेतलं तर 12, 3 घेतलं तर 13. या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना 2 अंकी संख्यांची ओळख म्हणजे 11 ते 20 या अंकापर्यंतची ओळख आपण या कृतीच्या माध्यमातून आपण देऊ शकतो. दुसरा कृती आहे वस्तू मोजण्याचा सराव. तर 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू, 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू आपण मुलांना हाताळण्यासाठी देऊ शकतो. मोजण्याचा जसा म्हटल्याप्रमाणे मगाशी मणिमाळ आहे, बटणे आहेत, काही खेळणी आहेत. तर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना ते वस्तू जर मोजायला दिलं तर वस्तू विद्यार्थी मोजेल आणि त्याला क्रमाने मोजण्याचा सराव होईल. कारण क्रमाने मोजता येणे त्यांना फार अपेक्षित आहे, आणि क्रमाने मोजता येईल तर त्याला अंकात लिहिता येईल. तर त्यामुळे त्या वस्तू मोजण्याच्या सरावासाठी ज्या पेटीतील साहित्य आहेत त्यांच्या समोर ठेवणे आणि त्याला मोजण्याची संधी देणे, या पद्धतीने आपण वस्तू मोजण्याच्या सरावातून सुद्धा 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू क्रमाने म्हणता येणे, ओळखता येणे, यासाठी ही कृती महत्वाची आहे असं मला वाटते. आता आपण पुढील कृतीकडे जाऊया. फ्लॅश कार्ड आहे. फ्लॅश कार्ड आहेत आपल्या साहित्यामध्येच आहेत, वेगळे काही असे विशेष काय साहित्य घेण्याची गरज पडणार नाही. 10 आणि फ्लॅश कार्ड किंवा जर एखाद्या नसेल कुणाकडे तर डिजिटल आहे. सर्व डिजिटल युग आहे. एक साधा सर्च मारला फ्लॅश कार्ड 10 ते 20 तरी ते आपल्याकडे खूप साऱ्या प्रमाणात आपल्याला शोधता येईल, त्याची मदत होईल. तर अशा फ्लॅश कार्डचा वापर करून सुद्धा मुलांना 10 ते 20 पर्यंतच्या अंकांची ओळख करून देता येईल. जसं फ्लॅश कार्ड मध्ये दिलेलं आहे की एका फ्लॅश कार्ड मध्ये 15 आहेत, तर 18 आहेत वाटते, 18 ऑरेंज आहेत. तर ऑरेंज दाखवल्यानंतर मुलं मोजेल का किती ऑरेंज आहेत, त्याप्रमाणे तो सांगेल 18. तर त्याला 18 ही प्रत्यक्षात मोजण्यातून येते, म्हणजे त्याला क्रमाने सुद्धा म्हणता येतं, क्रमाने मोजून त्याने म्हटलेलं आहे की 18 आहेत. अशा पद्धतीनं फ्लॅश कार्डचा वापर करून सुद्धा किंवा आपण विद्यार्थ्यांना दाखवू शकतो की फुगे किती आहेत, तर तो फुगे मोजेल आणि सांगेल आपल्याला की फुगे किती आहेत. अशा पद्धतीनं फ्लॅश कार्डचा वापर करून सुद्धा आपल्याला 10 ते 20 पर्यंतच्या संख्या क्रमाने म्हणता येणे, अंकात लिहिता येणे आणि त्याचे ओळखता येणे, त्याचे दृढीकरण करण्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. त्याच्यानंतरची कृती आहे वस्तू मोजण्याचा सराव. आताच आपण फ्लॅश कार्डच्या माध्यमातून दिलेला आहे. फ्लॅश कार्ड पाहून तो मोजू शकतो. आता प्रत्यक्ष करण्याचा पण सराव देऊ शकतो. रंगवणे, एक दिलेल्या वस्तू 10 वस्तू म्हणजे 15 वस्तू रंगव, 12 वस्तू रंगव, तो मोजून रंगवेल. आपल्या पाठ्यपुस्तकात पण दिलेले आहेत. आणि जर काही प्रमाणात नसतीलही तरी आता डिजिटल युग आहे, जसं जसं आपण सर्च मारला तसंच मिळतात. आणि मुलांचा सराव होणे, त्याच्या लिहिण्याचे सराव होणे हे महत्वाचे. आणि सराव मुलांना असं रंगवायला सांगितलं तर खूप आनंद होतो आणि तो ओळखायला आणि समजायला त्याला सोपं जातो. म्हणून वस्तू मोजण्याचा सराव सुद्धा आपण एखादी वर्कशीट, सराव शीट म्हणतो आपण, मुलांना देऊन त्याला लिहायला, रंगवायला आणि ओळखायला दिलं तर नक्कीच त्याचा फायदा या
स्तरामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होईल असं मला वाटतं. त्याचप्रमाणे म्हटलं आहे खेळाद्वारे शिक्षण. खेळातून तर फार मुलांना मजा येतो. त्यामुळे मगाशी 0 ते 9च्या आपण जी संकल्पना घेतली होती त्यामध्ये पण म्हटलं होतं की 0 ते 9च्या चिठ्ठ्या बनवा आणि वर्गभर कोणत्या तरी वेगवेगळ्या बाजूला ठेवा. मुलं त्यामधून जसे सूचना देतील तसे ते शोधतील. त्याचप्रमाणे वर्गात 10 ते 20 पर्यंतच्या संख्यांची चिठ्ठी लपवा आणि विद्यार्थ्यांना सूचना द्या 15 कुठे आहेत. तो मुलगा 15 अंक शोधेल आणि तो तुम्हाला आणून देईल. म्हणजे त्याच्या 15 ही संकल्पना स्पष्ट होईल. अशा प्रकारे खेळाद्वारे शिक्षण पण आपण देऊ शकतो किंवा कृतीतून देऊ शकतो. जमिनीवर क्रमाने संख्या काढा. आपण सूचना देणार 15 तर तो 15 रेषा काढेल. म्हणाल 12 तर 12 रेषा काढेल. कृतीद्वारे म्हणू शकतो उड्या मारा, 10 उड्या मारा, 12 उड्या मारा. खेळाद्वारे जर शिक्षण दिलं तर विद्यार्थी नक्कीच त्याचा हा स्तर आपल्याला जे क्षमतेमध्ये जो स्तर आहे 20 पर्यंतचा तो स्तर या स्तरात असणारे विद्यार्थी किंवा त्याच्या मागे असणारे विद्यार्थी यासाठी नक्कीच आपल्याला त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. नंतर पुन्हा कृती दिलेल्या नाट्य व अभिनय. नाट्य व अभिनयामध्ये मुलांमध्ये भूमिका वाटा. जसं एक उदाहरण दिलं इथं, एक मुलगा 10, दुसरा 11 असे एकमेकांचे संवाद साधा. जसं एखादा विद्यार्थी म्हणेल तू कोण, मी 12. 12 कसे तर 10 अधिक 2. म्हणजे विद्यार्थ्यांना जे स्थानिक संख्येची किंमत आपल्याला जे स्तर दिलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांना स्थानिक संख्या सुद्धा या कृतीतून माहित होईल. अशा पद्धतीनं आपण 10 ते 20 पर्यंतच्या स्तरामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ह्या कृत्या दिलेल्या आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत 21 ते 50. आपण तिसरा टप्पा पाडला होता 21 ते 50. 21 ते 50 पर्यंतची संख्या नामे म्हणजे संख्या क्रमाने म्हणता येणे. स्थानिक किंमत संकल्पना वापरून 21 ते 50 पर्यंतच्या संख्या तो ओळखतो, वाचतो आणि 21 ते 50 पर्यंतच्या संख्या लिहितो अंकामध्ये. हे आपले अध्ययनाचे स्तर आहेत. ते स्तराचा आहे 12, 13 आणि 14. यासाठी आपल्याला काय करता येईल बघा. तर आतापर्यंत 2च टप्पे होते जसं 0 ते 9, 11 ते 20. यामध्ये दिला 21 ते 50. आता 21 ते 50 हे सलग शिकवण्यापेक्षा पहिल्यांदा आपण टप्प्याटप्प्याने त्यांना शिकवणे महत्वाचे आहे. पहिले 21 ते 30 त्याला संख्या ज्ञान आणि संख्या क्रमाने म्हणता लिहिता येणे अपेक्षित आहे. 21 ते 30 झाले असेल तर त्यांचे 31 ते 40 घ्यायला पाहिजे आणि 31 ते 40 झालं असेल तर 41 ते 50 टप्प्याटप्प्याने त्यांना शिकवणे आवश्यक आहे. त्यासाठी असं प्रकारचे गट घ्यायला पाहिजे आणि सराव घ्यायला पाहिजे. सलग 21 ते 50 चला आपण क्रमाने म्हणू. क्रमाने म्हणताना त्याच्यावर क्रमाने तर म्हणता येतो परंतु त्या चिन्हांची ओळख तो कसं लिहितात यामध्ये आपण आताच एक कृती सांगितलेलं आहे की कृतीद्वारे किंवा आपण देऊ शकतो. जसं तू जसं आपण एखाद्या विद्यार्थ्याला नंबर देणे 21 किती तू 21, 22 तो सांगू शकेल. 20 अधिक 1, 20 अधिक 2 अशा प्रकारच्या या कृतीतून सुद्धा आपण टप्प्याटप्प्याने म्हणजे पहिले 31 ते 30 नंतर 31 ते 40 नंतर 41 ते 50 अशा पद्धतीनं आपण विभागणी करून विद्यार्थ्यांना सराव देऊ शकतो. नंतरची कृती आहे संख्येला गोल करणे. ते जे तुम्हाला स्क्रीनवर संख्येला गोल करताना जे चित्र दिसत आहे ते स्वतः माझ्या शाळेचं आहे आणि ते विद्यार्थी माझे आहेत. विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे की साधं सूचना आहे. बऱ्याच शिक्षकांनी घेतला पण असेल, मला सुचलं होतं आणि मी यावर्षी जे नवक्रम सादर केला त्यामध्ये अशा प्रकारच्या कृत्या सादर केलं होतं. तर ते माझेच विद्यार्थी आहे. सूचनेनुसार गोल करणे. पहिल्यांदा फळ्यावर खूप साऱ्या जसं आपल्याला 21 ते 50 पर्यंतची संख्या घ्यायच्या आहे तर 21 ते 50 पर्यंतची संख्या मी फळ्यावर लिहिणार अंतरावर आणि प्रत्येक विद्यार्थ्याला सूचनेप्रमाणे गोल करायला लावणार. जसं मी म्हटलं की 25 ला गोल कर तर विद्यार्थी समोर जाईल आणि 25 ला गोल करेल. म्हणजे होतं काय मुलांना क्रमाने म्हणता येतात परंतु त्याला 25 ओळखता येणे 25 कसे लिहितात त्या चिन्हांची ओळख असणे महत्वाचे आहे. त्यासाठी ही संख्येला गोल करणे अतिशय महत्वाची कृती आहे असं मला वाटते. याचा जर उपयोग केला तर नक्कीच विद्यार्थ्याला त्याचा फायदा होईल आणि फायदा होतोच. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यानंतर आहे टाळ्या किंवा उड्या देऊन म्हणणे. यामध्ये जसं उदाहरण पण दिलेलं आहे. एक संख्या एक टाळी किंवा उडी जसं 21 टाळी 22 उडी हे म्हणजे समविषम नाही फक्त त्याला क्रम दिलेला आहे. जसं 21 सुरुवातीला 21 सुरू केलं तर टाळी वाजवायची, 22 म्हटलं तर उडी घेईल, पुन्हा 23 म्हटलं
तर टाळी घेईल, 24 म्हटलं तर उडी घेईल. होईल का? तर मुलांना मजा येतो, त्यांना कंटाळवाणं वाटत नाही. तर अशा पद्धतीने पुन्हा चेंज करून सुद्धा जसा पहिले संख्या घेतली, नंतर टाळी घेतली, तर क्रमाने म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणता येणे, त्याचे ओळख होणे, म्हणजे 21 नंतर नेमका काय येतो, 22 नंतर काय येईल, किंवा 26 नंतर काय येईल, अशा पद्धतीच्या कृतीतून मुलांना सुद्धा 21 ते 30, त्यानंतर 31 ते 40 आणि 41 ते 50 अशा पर्यंतच्या संख्यांची ओळख विद्यार्थ्यांना होईल. नंतर आहे क्रमाने कार्ड्स लावणे. 21 ते 50 पर्यंतच्या संख्यांचे फ्लॅश कार्ड मुलांना आपण देऊ शकतो. खूप कठीण नाही, आपल्याकडे ते फ्लॅश कार्ड अवेलेबल आहेत. आणि सलग दिला म्हणजे दिला म्हणजे फ्लॅश कार्ड काय एका लाईन मध्ये नसतोच, ते एकत्र जमा करून असतात. आणि मुलांना आपण संधी देऊ शकतो, चला 21 ते 50 पर्यंतचे फ्लॅश कार्ड आहेत, तू क्रमाने लाव. ते डोळ्यासमोरून ते फ्लॅश कार्ड असतात. क्रमाने म्हणता येतो, परंतु क्रमाने म्हणता आल्यानंतर तो त्या 21 ते 50 पर्यंतच्या संख्या चिन्हांची ओळख होणे अतिशय महत्वाचे. आणि याकरिता हा क्रमाने कार्ड्स लावणे ही जी कृती आहे हे फार महत्वाची आहे. अशा पद्धतीने आपण 21 ते 50 पर्यंतच्या विद्यास्तरामध्ये किंवा मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कृती घेऊ शकतो. आणि नंतर म्हटलं संख्या शोधखेळ. याच्या पूर्वी म्हटलेलं होतं मी 10 ते 20 आणि 0 ते 9 या सुद्धा कृतीमध्ये आपण खेळ घेतलेला आहे. नाव थोडंसं बदल आहे, संख्या शोध खेळ आहे. 21 ते 50 पर्यंत सगळ्या चिठ्ठी बनवायची आहे आणि मुले त्या बरणीतून किंवा हा 2-3 प्रकार घेऊ शकतो. एक तर बरणीतून चिठ्ठी काढेल आणि संख्या वाचेल आणि मोठ्याने उच्चारेल, असं पण घेता येईल. संख्या वर्गामध्ये चिठ्ठ्या ठेवून त्याला सूचना पण करता येईल की चला मला 25 दाखव, 30 दाखव, 35 दाखव, त्याप्रमाणे तो ओळखेल अशा पद्धतीनं आणि मोठ्याने उच्चार करेल. अशा पद्धतीनं 21 ते 50 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्यांच्या त्या विद्यार्थ्यांसाठी त्या 21 ते 50 पर्यंतच्या संख्या येण्यासाठी ह्या वरील कृती सांगितलेल्या वरील कृती अतिशय उपयुक्त आहेत असं मला वाटतं. जर या व्यतिरिक्त आपल्याकडे काही अधिक कृती असतील, अधिक यापेक्षा सोपं समजण्यास सोपं किंवा विद्यार्थ्यांना शिकण्यास सोपं, तर नक्कीच तुम्ही तुमच्या हँड रेज करा. आपण सर्वांचं स्वागत करू. कोणी केलं सर? कोणी केलं का? नाही. चला पुढे जाऊया आपण. यानंतरचा स्तर आहे 51 ते 99 पर्यंतची संख्या आम्ही क्रमाने म्हणतो. स्तर 15, 16 आणि 17. 51 ते 99 पर्यंतची संख्या आम्ही क्रमाने म्हणतो. स्थानिक किंमत संकल्पना वापरून 51 ते 99 पर्यंतच्या संख्या ओळखतो, वाचतो आणि 17वा दिलेला आहे 51 ते 99 पर्यंतच्या संख्या लिहितो. हा अध्ययनाचा स्तर आहे. या स्तरामध्ये असणारे विद्यार्थी किंवा याच्या मागे असणारे विद्यार्थी ज्याला आपल्याला या स्तरापर्यंत पोहोचवून अंतिम स्तर गाठायचा आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आपण काही कृती आहेत. आतापर्यंत ज्या कृती आपण जवळपास 13-14 कृती वापरलेल्या त्याच कृतीचा आधार घेऊन सुद्धा 51 ते 99 पर्यंतच्या स्तरांचं स्तर गाठू शकतो आणि ते खेळाच्या माध्यमातून, जेणेकरून आपला जो ध्येय आहे तो पूर्ण होईल. तर 51 ते 99 पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या संख्याज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी काही कृती आहेत. आता त्या कृती जे राहणार नाही, जे अगदी 0 ते 9, 11 ते 20, आता ते विद्यार्थ्यांना माहित आहे. त्याला जर 50 पर्यंत विद्यार्थ्यांना संख्या वाचता येतात, क्रमाने म्हणता येतात, चिन्ह ओळखता येतात, तर नक्कीच तो क्रमाने 99 पर्यंतच्या संख्या क्रमाने म्हणण्यास सांगणे हे काही खूप मोठं नाही. ते एका रिदम मधून सुद्धा म्हणता येईल. त्यामध्ये एक कृती घेतलेली आहे. खरंच म्हणजे तो विद्यार्थ्यांना ते संख्याज्ञान 99 पर्यंतच्या संख्याज्ञान प्राप्त झाला का, समजलं का, यांच्या आपण चेक करू शकतो. कृतीचं नाव आपलं झटपट सांगा. शिक्षक संख्येचे कार्ड दाखवतो आणि मुलं ती संख्या झटपट सांगतात, मोठ्याने म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीने ते आपल्याला घ्यायचे की जणू काही स्पर्धा असायला पाहिजे. स्पर्धात्मक पद्धतीने
ती आपण घ्यायला पाहिजे. संख्या दाखवायचं आणि मुले ते संख्या उच्चारतील, मोठ्याने सांगतील. दुसरी कृती आहे की लपवलेली संख्या शोध. लपवलेली संख्या शोध, मिसिंग नंबर. आता 51 ते 99 पर्यंतचे कार्ड एका ओळीत लावा, त्यातील काही काढून टाका. जे काढलं आपण, मुले कोणती संख्या गॅप झाली ते ओळखतात आणि सांगतील. अशा प्रकारची ही सुद्धा कृती आपण 51 ते 99 पर्यंतची ओळख करण्यासाठी किंवा संख्या चिन्ह ओळखण्यासाठी किंवा क्रमाने विद्यार्थ्यांना म्हणता येणे या स्तरांसाठी ही कृती आपण घेऊ शकतो. नंतर आहे पास करा आणि म्हणा, पासांचे. अगदी सोपं आहे हे. बऱ्याच शिक्षकांनी आपण कृतीतून का खेळातून आपल्या वर्गामध्ये हे राबवत असतो. बॉल घ्यायचे, मुलांना वर्तुळात बसवायचा आहे. बॉल पास करताना एकमेकांना पुढची संख्या म्हणावी लागते. उदाहरण, पहिला विद्यार्थी जर 51 म्हणेल तर दुसरा विद्यार्थी 52 म्हणेल, नंतरच्या विद्यार्थी 53 म्हणेल. क्रमाक्रमाने अशा पद्धतीने सुद्धा 51 ते 99 पर्यंतच्या संख्येची ओळख, संख्या क्रमाने म्हणता येणे, यासाठी ही कृती महत्वाची आहे. नंतरची कृती आहे संख्या कोड. प्रत्येक संख्येला रंग, चित्र किंवा आवाज दिलाय. म्हणजे आपण त्याला नेहमी बदलत राहू शकतो एकच घेण्यापेक्षा. समजा संख्या 65 असेल तर त्याला मी टाळ्या दिलेल्या आहे, क्लॅप केलेला आहे. 70 असेल तर जम्प. म्हणजे पहिल्यांदा त्या संख्येला कोडिंग केलेलं आहे. म्हणजे एका वेळेस काय खूप संख्येला कोडिंग करण्याची गरज नाही. मुलं गोंधळून जातील आणि त्याला हेच कळणार नाही की जम्प करायचं, टाळ्या वाजवायचं, हसायचं की बसायचं हे माहित नाही. परंतु निवडक जसं मी ठरवलेलं आहे 65, 70, 75, 80, 85, 90 अशा क्रमाने, टप्प्याने घेतलेल्या आहेत. म्हणजे नेमका विद्यार्थ्यांना त्याच्या अवधान आहे की नाही, त्याला खरंच कळलेलं नाही आहे की नाही, यासाठी सुद्धा हा महत्वाचा आहे. तर रंग, चित्र, आवाज यापैकी कोणताही वापर करून आपण संख्या कोड याच्यातून विद्यार्थ्यांच्या जो स्तर आहे तो आपण गाठू शकतो. जसं म्हटलं होतं 65 क्लॅप, 70 म्हटलं तर जम्प करेल. म्हणजे जशी सूचना तसा तो क्रिया करेल, अशा पद्धतीने सुद्धा. आणि ही सुद्धा कृती संख्या ज्ञान म्हणजे 99 पर्यंतच्या संख्या ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी, त्या मुलांना त्या स्तरात आणण्यासाठी अतिशय महत्वाची आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर आहे हे बघा, कोण आहे माझ्या मागे, हुज बिहाइंड मी. ही सुद्धा कृती, या कृतीच्या आधारे सुद्धा आपण मगाशी म्हटलं होतं की संख्या ज्ञानाबरोबरच त्याला स्थानिक किंमत येणे महत्वाचं आहे. तर या कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्थानिक किंमत अधिक लक्षात राहील, तो सांगू शकेल, त्याला झाली की नाही आपल्याला तपासता येईल. आणि झाली नसेल तर अधिक वृद्धिंगत म्हणजे वाढवण्यासाठी, त्याला तो स्तर गाठण्यासाठी मदत होईल. तर कोण आहे माझ्या मागे, हुज बिहाइंड मी. तर हे घ्यायचं कसं आहे, तर एका मुलाच्या पाठीमागे एक संख्या आपल्याला लावायची आहे. पाठीमागे ज्याला लावला तो पाहू शकत नाही, इतर मुले फक्त त्याला हिंट्स देणार. जसं एक्झाम्पलची आपण छोटी संख्या घेतला, जसं 15 घेतला, तर मुलं हिंट्स देतील त्याला की 10च्या पुढे 5 आहे. आणि तो मुलगा संख्या ओळखेल, खेळण्यातही मजा येईल आणि कृती युक्त जो आपण संख्या ज्ञानाचा स्तर आहे तो आपण गाठू शकतो. जसं इथं 10च्या पुढे 5 असं म्हटलेलं आहे, आपण 50च्या पुढे पण घेऊ शकतो. एखाद्याच्या पाठीला ती संख्या चिकटवायची आहे. जसं मी 74 लिहिलं तर तोच मुलगा सांगेल 70च्या पुढे 4. मुलांना 70 माहित आहे आणि 4, तर तो नक्कीच हिंट दिल्यानंतर तो मुलगा संख्या ओळखेल आणि 74 सांगेल. अशा पद्धतीने ही कृती आपण घेऊ शकतो. नंतर म्हटलेलं आहे संख्येची लॉटरी. एक टोपली घ्यायची आहे, टोपलीमध्ये 51 ते 99 या संख्येच्या चिठ्ठ्या ठेवायच्या आहेत. मुले एक एक चिठ्ठी काढतील आणि मोठ्याने वाचतील. साधं आहे आणि आपण नेहमी घेत राहतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या कृती आपण ज्या ज्या स्तरामध्ये विद्यार्थी आहेत त्या स्तरांसाठी वेगवेगळ्या कृत्या घेऊ शकतो. आणि कृतीतून घेतलं की मुलांना मजा येतो, लवकर शिकतात. कृतीयुक्त शिक्षण आपण देऊ शकतो. आणि आपल्याकडे ते साहित्य आता अवेलेबल आहे. आपल्याकडे 3 पेट्या आहेत. अगदी सुरुवातीपासून म्हणजे जवळपास 3-4 पेट्या येऊन गेलेल्या आहेत गणित साहित्याच्या. आणि त्या गणित साहित्याच्या पेट्याच्या आधारे आपण आपले विद्यार्थी म्हणजे संख्याज्ञान म्हणजे वस्तू मोजतो आणि 99 पर्यंतच्या संख्याबोध विकसित होतो.
यामध्ये येणारे जे 20 स्तर आहेत, आपण नक्कीच पुढे मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण या स्तरात शेवटच्या स्तरापर्यंत आपण नेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे गेस द नंबर, हे सुद्धा कृतीच आहे. यामध्ये शिक्षकाला सांगायचे कृती घ्यायची कशी, तर माझ्या 10व्या स्थानावर 8 आहे आणि एकक स्थानावर 2 आहे, तर मी कोण? तर विद्यार्थी उत्तर देणार 82. म्हणजे जो स्थानिक किंमत विद्यार्थ्यांना स्थानिक किंमत माहीत असायला हवी, त्यांना ती सांगता यावी, त्याची ओळख व्हावी, त्यासाठी कृती आहे गेस द नंबर. आणि अगदी सोपं आहे. कदाचित काही शिक्षकांनी कधी घेतले पण असणार. उदाहरण जसं म्हटलेलं आहे की माझ्या 10च्या स्थानावर 8 आहे आणि एकक स्थानावर 2 आहे. म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांना स्थान सांगायचं आहे आणि विद्यार्थी आपल्याला ती नेमकी संख्या कोणती ते संख्या ओळखून विद्यार्थी आपल्याला संख्या सांगेल. अशा पद्धतीनं ती कृती आहे गेस द नंबर. आणि शेवटची जी कृतीत आपण दाखवलेली आहे, संख्या दाखवा. एकक स्थानी 4 आहे, दशक स्थानी 9 आहे. म्हणजे म्हणजे किती झाले? म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, स्थानिक किंमत ऐकून लिहिणे आणि ती त्यांची संख्या बनवणे, जसे विस्तारित रूप. या पद्धतीने सुद्धा संख्या 99 पर्यंतच्या संख्या मुलांना येतील यासाठी या सर्व कृती आहेत. आणि या कृतीच्या माध्यमातून जर आपण विद्यार्थ्यांना शिकवलं किंवा त्यांना सराव दिला, तर नक्कीच वर्ग 3 ते 5 ला ज्या 20 स्तर दिलेले आहेत, 99 पर्यंतच्या संख्याची ओळख आपण नक्कीच गाठू शकतो. पुढे बघू. शेवटचा आपण टप्पा घेतलेला 5 टप्प्यापैकी, त्यामध्ये आता शेवटचा टप्पा आहे की 0 ते 9 त्याला संख्यानामे अक्षरी लिहिता येणे. 0 ते 20 स्तर 19 आहे. म्हणजे संख्या अक्षरी लिहिता येणे. आणि शेवटचा स्तर होता 20वा 3 ते 5. यामध्ये गणितामध्ये 0 ते 50 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या संख्या अक्षरी लिहिता येणे, म्हणजे संख्या नामे लिहिता येणे. हे असं दिलेलं आहे. तर आतापर्यंत आपण 0 ते 99 पर्यंतच्या संख्या क्रमाने म्हणता येणे, त्याला अंकात लिहिता येणे, त्यांची स्थानिक किंमत त्यांना माहीत असणे, यासाठी आपण विविध कृत्या प्रत्येक टप्प्यानुसार आपण पाहिलेल्या आहोत. तर आता बघूया 0 ते 9 आता संख्यांची ओळख झालेलीच आहे मुलांना. त्याला संख्या वाचता येतो, क्रमाने म्हणता येतो, ओळखता येतो. फक्त लिहिता येण्यासाठी काय नेमक्या विशेष कृती घेऊ शकतो ते आपण आता पाहणार आहोत. अगदी सोपं आहे. आपल्याकडे फ्लॅश कार्ड आहेत, संख्या आहेत. जसं एक सफरचंदा चित्र आहे, त्याला दाखवून आपण म्हणू शकतो की हे किती आहेत. तर आपण मुलगा लिहेल, त्याला 1 दिसेल तर 1 लिहेल, 2 दिसेल तर 2 लिहेल. अशा प्रकारच्या चार्ट, फ्लॅश कार्डचा वापर करून त्याला हाताळायला दिलं आणि त्याला तो स्वतः पाहून लिहित असेल तर नक्कीच त्याच्या लिहिण्याचा चांगला सराव होईल. नंतर मॅचिंग गेम साधं आहे. आपण आपल्या फळ्यावर सुद्धा विद्यार्थ्यांना देऊ शकतो. अंक एका बाजूला आणि अक्षरात लिहिलेलं एका बाजूला. विद्यार्थी जोड्या लावतील किंवा फ्लॅश कार्ड दिले असतील तर फ्लॅश कार्डचा वापर करून सुद्धा अंक आणि अक्षरांच्या, तर त्याचे सुद्धा विद्यार्थी जोडे लावू शकतात. नंतर सेम आहे, शब्द व अक्षर जुळवा. जसं अंक आणि अक्षरांचे ते वाचन करतील आणि ते जोड्या जुळवतील. त्याच्यानंतरचं आहे किंवा आपण तोंडी पण घेऊ शकतो. नंतरची कृती आहे नाव वाचा आणि लिहा, रीड अँड राईट. तर आपण मोठ्याने संख्या नाव वाचायच्या, मुलं त्याखाली शब्द लिहितात. जसं 4 म्हटलं तर 4 लिहेल, 20 म्हटलं तर 20 लिहेल, 30 म्हटलं तर 30 लिहेल. आणि तोंडी सूचनांचा सुद्धा वापर करून आपण अक्षरे 0 ते 50 पर्यंतच्या संख्या अक्षरे लिहिण्यास आपण या सर्व कृतींचा सराव घेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे नावे उच्चारत राहणे. आता आपर्यंत आपण अंक सांगितला, आता आपण त्याने अक्षरी लिहिला, आता अक्षरी म्हण सांगायचे, ते अंक लिहिता. असा उलट सुलट पद्धतीने आपण 0 ते 50 म्हणजे शेवटचा स्तर आहे आपला, त्या शेवटच्या स्तर आपण गाठण्यासाठी अशा विविध प्रकारच्या कृती घेऊ शकतो. आणि आपले विद्यार्थी संख्याज्ञान या कौशल्यामध्ये आणि 0 ते 99 पर्यंतच्या संख्या अक्षरी आणि अंकात लिहितो या क्षमतेमध्ये
एकूण 20 स्तर दिलेत आणि त्या 20 स्तर शेवटचा स्तर 20वा आणि तो 20 स्तर आपण आतापर्यंत घेतलेल्या आणि सांगितलेल्या कृतीद्वारे घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत असं मला वाटतो आणि या कृतीच्या माध्यमातून आपण आपले विद्यार्थी महाराष्ट्र निपुण भारत महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत ज्या कृत्या दिलेल्या आहेत, ज्या क्षमता दिल्या आहेत, त्यांच्या आपण शेवटचे स्तर गाठू शकतो असं मला वाटतं. आणि या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही कृती असतील तर नक्कीच त्यांनी हँड रेज करावं आपण त्यांना आणि त्यांनी सांगावं जेणेकरून सर्व शिक्षकांना माहिती होईल. बंद करू. तर सर्वांचे खूप खूप आभार की तुम्ही सर्व पूर्ण वेळ 1 तास चक्क जोडून आहात आणि ज्या घेतलेल्या कृती आहेत त्या नक्कीच आपल्या वर्गावर घ्याल आणि आणि निपुण महाराष्ट्रांतर्गत ज्या स्तर आहेत, जे कौशल्य आहेत, कौशल्याचे शेवटचे स्तर तुम्ही पर्यंत आपले विद्यार्थी नेण्यास त्यात नक्की तुमच्या या वेबिनारचा नक्कीच उपयोग होईल असं मला वाटतंय. आणि आपण सर्वांनी तासिका पूर्ण ऐकून घेतली आणि ते तुम्ही प्रत्यक्षात आपल्या वर्गावर घेणार असं मी समजतो आणि आजचा वेबिनार इथं संपला असं मी बोलतो आणि धन्यवाद. चालेल ना मी आवाज येतोय का माझा? ठीक आहे. धन्यवाद हाटेवार सर. मला आशा आहे की आमच्या सर्व या वेबिनारला जुळलेल्या सर्व शिक्षकांना तुमचं हे सादरीकरण आवडलेलं आहे आणि मी चॅट बॉक्स पण तपासत होतो. मध्ये मध्ये काही शिक्षकांनी त्यांच्या कमेंट पण टाकलेल्या आहे की त्यांना हा वेबिनार तुम्ही ज्या कृती सांगितल्या त्या सगळ्या आवडलेल्या आहे. तर अतिशय सोप्या, सुटसुटीत आणि साध्या भाषेमध्ये सरांनी हे सादरीकरण केलेलं आहे आणि या कृती देखील फार साध्या सोप्या आहे. आपल्यापैकी बरेचसे उपक्रमशील शिक्षक ह्या करतही असतील, पण सरांच्या या सादरीकरणामुळे निश्चितच आपल्या या उपक्रमाला, आपल्या शाळेतील अध्यापनाला एक छान बूस्टर मिळेल असा आम्हाला आशावाद आहे. या कामाकरिता आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या वेबिनारला जुळलेल्या सर्व अधिकारी वृंद आणि शिक्षक वृंदांचे मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने आभार मानतो. सोबतच आजचे सुलभक श्री हटेवार, घनश्याम हटेवार सर यांचेही डायट गडचिरोलीच्या वतीने आभार मानतो आणि हा वेबिनार या ठिकाणी संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद.